श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर हा व्हिडिओ मी आता दिवाळीच्या दिवशी बोलत आहे मी असे, कारण 4-5 दिवसापासून व्हिडिओ आला नव्हता, कारण आपलं थोडंसं गडबडीत काम चालू होतं. आपल्या घराची दिवाळी पण झाली आणि वास्तुशांती पण झाली, त्यामुळे थोडंसं त्याच्यात बिझी असल्यामुळे व्हिडिओ टाकणं नाही झाला. तर टाकू की नाही असा विचार करत होती, पण मी बोलता बोलता एक व्हिडिओ तयार केला आणि टाकून देत आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर पूर्ण व्हिडिओ पहा. आता दिवाळीच्या दिवसापासूनचा व्हिडिओ आहे. तर ही मी दिव्यांची छान तयारी करून ठेवली होती. तर मी इंस्टावर बघितलं होतं की मेणबत्ती आणि तेलापासून दिवे तयार करायचे, पण माझी खूप वेळेवर फजिती झाली आणि पण ते ठीक आहे. आता ही आपल्या देवीची मस्त पूजा झालेली होती, कारण खूप घाईमध्ये करावं लागलं, कारण तिकडे सामान पण शिफ्ट करणं, इकडची पूजा पण करणं. तर हे आपल्या जुन्या घरातलीच पूजा आहे. खूप असं कमी वेळात पण खूप सुंदर पूजा झाली होती. सर्व असं छान डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. जास्त साफसफाई नव्हती झालेली माझी, पण तरी पण सुंदर झालं होतं. त्यानंतर आम्ही मस्तपैकी असे फटाके फोडले. बाहेर फटाके फोडणं चालू होती. तर पूर्ण आमच्या कॉलनीमध्येच फटाके फोडणं चालू होते. तर प्रत्येकजण आपापल्या अंगणात फटाके फोडत होतं. तर माझ्या मुलानं मस्तपैकी असे फटाके आणले होते, तर तो फोडत होता आणि आई बघायला पाहिजे, कारण माझा स्वयंपाक पण बाकी होता. आणि आता नवीन घराच्या समोर आपण फटाके फोडत होतो हे, कारण इकडे गोडाऊन पण आहे असं, आणि गोडाऊनमध्ये काही लोखंडाचं वगैरे सामानच राहते. तर मी त्याला म्हणते की हे फटाके छान वाटतात, आकाशात गेल्यानंतर खूप सुंदर असं तारे चमचमतात, तर मला आवडतात ते. तो मला त्याने उभं केलं, कारण आमचे जेवण वगैरे पण बाकीच होते. आणि त्यानंतर 2 दिवसांनाच दिवाळीच्या दिवशी माझ्या पुतण्याला घरी आणलं होतं. आता दुसऱ्या दिवशी तिच्या मुलाची 5वीची पूजा होती, तर हे तिथलं डेकोरेशन आहे. थोडंसं मी पण शूट केलं होतं. आणि त्याच्यानंतरच्या दिवशी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी आपल्या घराची वास्तू होती. तर वास्तुशांतीची पूजा घरातल्या घरातच केली, पण 5 ब्राह्मण होते. माझा मामी भाऊ होता, दोघंजणं मामी भाऊ पूजा करतात, तर त्यांना बोलावलं होतं आणि त्यांच्यासोबतच त्यांची सोबतचे लोक होते. असे 5 जण होते. पूजा खूप सुंदर केली त्यांनी, आणि आमच्याकडून पूजा करून पण छान घेतली. आता हा भाजी प्रसंग हे आम्हाला सर्वांना ओम विद्धाय नमः, ओम गुणक्षताय नमः, ओम समित्राय नमः, ओम विवस्वते नमः, मद्गृहे नमः, ओम हणवे नमः, ओम चंद्रवारुणायां वेदायां शुभं गतितोः वास्तुशान्तिं गतवेन गृहप्रवेशं गतवेन भक्तिकलशदेवावाहनस्थापनपूजनं च करिष्ये। रस्ते रक्षतां गृहीत्वा अनेन बलिदानेन वास्तुदेवताः प्रियदानमो गृहदेवतानां पूजनं वो
जो देवेभ्यादपतिजो देवानां पुरोहितः परमो देवेभ्यो जातो नमो जायत्रामहे गणेशसेनगुरुदेवताभ्यो नमो नमः सर्वजानादे गन्धापुष्पाणि समर्पयामि नानाद्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भवाणि पुष्पं समर्पयामि नमस्कारां वीरवासिनं मो कन्यापूजनं मो कन्या इयपहतु मे तवावन्दन्जारा अभिजामहे हिरण्यदुर्देशोऽसो महतृकामतुकामः इथेच तुझं पुरण काढणार आहे काढायची नाही तो हितेश मस्त काढते उडू राहिले ना आंबा धनीबाई हा बाय इकडे बाय वरच्या याच्यात आहे, त्या पोर्च मध्ये ते वरच्या पायऱ्याचे ना तेव्हा पोतळी बांधलेली असतील काय माहिती बाबा पूर्ण बाबा काय पाहिजे जे नाही भेटणार ते नाही भेटणार ते फोनच्या नेपेक्षा दुसरं काही सुचत नाही का सुख शक्तिमान असं काही मग शांती समृद्धी आरोग्य शांती आशीर्वाद द्या म्हणा सुख शांती द्या नमस्कार ह्या पोरी पुण्याच्या करायचे का तुझ्याच्या वेळेस नाही तुझ्या गेट लावली होती का मी गेट पास काढला राधे राधे श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्णा 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्णा कृष्णा राधे 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 श्याम राधे श्याम हे पा गणपती बाप्पा हे आमचं बाडी वास्तु पुरुष भूषय्या अविरत प्रभो मद्गृहे धनधान्यादि समृद्धिं हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री तत्रिनयना शंकरजी भावावे निर्माणी रक्षावे सर्ववंदना जय देव जय मंगलमूर्ति
मम्मीला मला माहित नाही मामी कोणाला अरे इकडे ब्रह्म म्हणजे ते आता माझा भाऊ झाला आणखी आता माझ्या भाऊबीची साडी माझी नाही नाही ही वास्तूची साडी रे बाबा असं नको करू आता भाऊबीचं गिफ्ट वेगळं आहे माझं बरोबर आहे की आवाहयामि देवेश ध्रुवदेव महाबलम चन्द्रकल्याण ध्रुवदेव नमोस्तुते स्वाहा आवाहयामि देवेश ध्रुवदेव महाबलम चन्द्रकल्याण ध्रुवदेव नमोस्तुते स्वाहा आवाहयामि देवेश ध्रुवदेव महाबलम चन्द्रकल्याण मस्त अशी पूजा संपन्न झाली आणि हा त्याच्या तिसऱ्या दिवशीचा किंवा चौथ्या दिवशीचा व्हिडिओ असू शकतो कारण दुसऱ्या दिवशी पाहुणे वगैरे गेले पाहुणे म्हणजे माझा भाऊ आणि वहिनी वगैरेच होते माझी मैत्रीण पण होती ते सर्वजण घरी गेले त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे तर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि नवीन जर असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील तेही नक्की सांगा तर चला बाय